अशा या पावन नगरीमध्ये काळे नावाचा एक वंश अतिशय सात्विक, हजारो तारकांमध्ये एक चंद्र जसा उठून दिसतो ना तसे माई, दंडे, अनेक लोक यांचे घर तिथे होते. पण काळे घराणं दोन गोष्टी आहेत. एक तर अग्निहोत्राची सेवा चालू आहे. अग्निहोत्र म्हणजे पंचमहाभूतांना तृप्त करणारं एक कार्य आहे. पहा, रोज अग्निनारायणाला प्रसन्न करायचं. मयि मेधाम मयि प्रजा मयि सूर्यो भ्राजो दधातु मयि इंद्र इंद्रियम दधातु. हे सगळं आपोआप ज्या अग्निहोत्रापासून प्राप्त होत असतं. तो अग्निहोत्रीची सेवा, ज्यामुळे पर्जन्य काळ चांगला वर्षात असतो. यज्ञात भवती पर्जन्य, हा रोजचाच यज्ञ आहे. पर्जन्यात अन्न संभव, अशा रीतीनं सगळ्या गावाला नव्हे पूर्ण राष्ट्राला पोषण करण्याची ताकद ज्या अग्निहोत्रामध्ये, ते अग्निहोत्र ज्या घराण्यामध्ये 7 पिढ्यापासून चालत आलेले आहे. 7 पिढ्या. आपण फक्त आजोबाचं सांगतो. आमच्या आजोबांनी महाराजांचा अनुभव घेतला होता. महाराजांच्या बरोबर राहत होते, इतकी सेवा केली. पण त्यांची पुण्य तुमच्यापर्यंत पुरली. आता आपणही असं केलं पाहिजे की आपल्या नातवा पंतवाला सांगावं वाटलं पाहिजे की आमचे आजोबासुद्धा महाराजांचे भक्त होते, रोज 21,000 जप करत होते किमान. असं आपण दाखवायला पाहिजे. तर ही सगळी मंडळी 8 पिढ्यापासून अग्निहोत्राचा अनुभव घेतलेली. आणि त्याचबरोबर वेदविद्या, त्या काळात अनुदान नव्हतं हो. एक जुना काळ होता. राज्यकर्ते अशा लोकांकडे पाहत असत. परंतु हा जो काळ निघालाय 100 वर्षाचा, तरी आपण पाहतोय की आपल्या धर्माला आपण मनमोकळेपणानं आचरण करू शकत नाही. उलट आपण धर्मापासून पदच्युत कसं होऊ आणि इतर धर्मामध्ये आपण कसे सम्मिलित होऊ, असाच प्रयोग आपल्यावर गेले 75 वर्ष करत आलेले. कोण करत आले? आपण सुज्ञ आहात, मला काही बोलायचं काम नाही विषय. अहो, आम्हाला कपाळाला कुंकू लावायचं आहे. कुंकू धड मिळू नये आमच्या भारतात. कुंकू लावले की कपाळाला डाग पडायला लागले. का? कुंकूच लावला नाही पाहिजे. अरे व्यवसाय करा, धंदा करा, पण इतका याचं कारणच आहे काय? प्राप्ते कलियुगे घोरे नराहा पुण्य विवर्जिता. कलियुगामध्ये हे सगळं होतच राहणार आहे. या सर्वांना आदर्श प्रस्थापित दाखवण्यासाठी म्हणून आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घराण्यातल्या लोकांनी यज्ञकुंड तर सांभाळले, पंचकुंडी यज्ञ सांभाळला, एका कुंडाचा अग्निहोत्र सांभाळलं. त्या व्यतिरिक्त वेदाही यज्ञार्थमभिप्रवृत्ताः. वेद जर टिकले तर यज्ञाने कर्म होईल. यज्ञाला लागणारे मंत्र आहेत कुठे? वेदामध्ये. ते सांभाळले पाहिजे. म्हणून पिढ्यानपिढ्या आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घरामध्ये वेदमंत्र शिकवले जात होते. आणि त्या काळात पैसे घेऊन वेदविद्या, वेद विक्रयाची विनहा नाही घडलं कधी. आता काय सुरू झालं? आता काही बोलायचं राहिलेलं नाही. आपण काही बोललं म्हणजे बनतो व्याघात नावाचा एक व्याकरणातला दोष आहे, तो आपल्याला लागेल, तो आपल्याला स्वीकारायचा नाही. पण त्या काळामध्ये पैसे घेऊन विद्यार्थी शिकवायचा हे दृष्टिकोन नव्हता. विद्यार्थ्याला पैसे कमवायला लावायचे, त्याच्यावर आपलं घर चालवायचं, तो दृष्टिकोन नव्हता. आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती, या पद्धतीनं आपण भिक्षा मागून आणायची, विद्यार्थ्या समवेत बसून खायची. काय कमाल आहे. आज आपल्या 2-3 मुलं असतील ना, त्यांना सुद्धा इतक्या प्रेमानं वागवत नाही आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घरातली सगळी मंडळी. पिढ्यान पिढ्या विद्यार्थ्यांना आपल्या पुत्रवत अशा प्रकारचं सांभाळलेलं आहे. आणि वेदविद्येचा प्रचार महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांच्या घरातले शिष्य प्रशिष्य याच घराण्याच्या काही शाखा आहेत. एक घनवल्लभ नावाची आपल्या नागपूरमध्ये आहे. नाचणगाव नावाचं एक गाव आहे. तिथे अंबानाथ नावाचे एक महाराज, ते याच काळे घराण्यातले. आपल्या नागपुरामध्ये कीर्तनकार आमचे सालपेकर महाराज, त्यांना कीर्तन केसरी पदवी होतेच तसे ते आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घराण्यातले.
अशा या वेदशास्त्र संपन्न घराण्यामध्ये पंडित महादेव शास्त्री काळे घरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राची उपासना, प्रकांड पंडित असल्यामुळे वेदाचा शास्त्राचा अभ्यास आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना तयार करणं, त्यांच्या या धार्मिक वृत्तीकडे पाहून, समाज कल्याणोपयोगी चाललेल्या कार्याला पाहून निजामाचे दिवाण चंदूलाल यांनी काही जमिनी देऊ केल्या. अशा या महादेव शास्त्री आणि त्यांच्या पत्नीचं नाव पार्वतीबाई, यांना 4 पुत्र झाले. एकाचं नाव मारुती आहे, दुसऱ्याचं गोविंद, तिसऱ्याचं हरिपंत आणि चौथा नारायण. तर मारुतीपंत जे काळे आहेत त्यांचं घराणं मलकापुरामध्ये, ते विठ्ठल मंदिराच्या बाजूला अजून आहे ते काळे घराणं. दुसरे गोविंद म्हणून जे आहेत त्यांचा वंश आमच्या साखरखेड्यामध्ये अजून आपण जे यज्ञेश्वरदादा काळे, श्रीकृष्ण काळे वगैरे जे पाहतो, हा जो वंश आहे हा या गोविंद पंतांच्या वंशातला सगळा हा घराण्यातले जन्मात आलेले लोक आहेत. तिसरे एक हरिपंत नावाचे जे महादेव शास्त्रीचे चिरंजीव आहेत, ते अंढेरा या ठिकाणी राहत होते. शंकर महाराज या नावानं त्या भागात ते प्रसिद्ध होते. आणि चौथे नारायण, त्यांच्या पत्नीचं नाव काशीबाई, त्यांच्या पुत्राचं नाव मुकुंद आणि त्यांना एक बहीण होती जिचं नाव सरस्वती असं होतं. आपल्या चरित्र नायकापुरताच आपल्याला सध्या विचार करणं भाग आहे. वेळेच्या बंधनात मुकुंद अण्णांचा विवाह गंगाबाईशी झालेला आहे. त्या गंगाबाई कुठल्या? वेणी नावाचं गाव आहे आपल्या साखर खेळण्याजवळ, सर्वांना माहिती आहे बहुतेक. तिथे एक अनंत शास्त्री किंबहुने वैदिक होते, शास्त्री होते, सनातनी होते आणि विठ्ठल भक्तही होते. आषाढी कार्तिकीचा नियम नेहमी करायचे. वयाला उत्तरार्ध लागला. सांगायचं कारण एवढं की काय भक्ती असते, सगुणाची भक्ती या घराण्यात कशी झाली. उत्तरार्ध लागला, आता पांडुरंगाकडे जाणं अशक्य वाटायला लागलं. पांडुरंगाची रोज प्रार्थना करायची. एकादशी म्हणून एखादा अभंग म्हणायला हरकत नाही नंदुभाऊ. हा, हेची व्हावे माझी आस, हेची व्हावे माझी आस, हेची व्हावे जन्मोजन्मी तुझा दास, हेची व्हावे माझी आस. पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी, हेची व्हावे माझी आस. आमचे पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येत नाही म्हणून भगवंताची प्रार्थना करतात. आर्त स्वरात बोलावल्या बरोबर भगवंत येत नाही असं कधी घडत नाही. लोक कहते हे भगवान आते नाही. आम्हाला फक्त बोलवण्याची ताकद आली पाहिजे. आपल्याला माहिती आहे गजेंद्रू महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. आर्त शब्दात बोलवलं आणि आमच्या
अनंत शास्त्री किंबहुन्यांचा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, आता तू येण्याची गरज नाही आहे, मीच तुझ्या घरी येतो आणि उषाला एक पंचधातूची मूर्ती उषाला भगवंताने ठेवली. भगवंत अंतर्धान पावले आणि शास्त्रीबुवा सकाळी उठून पाहतात, स्वप्नच आहे का प्रत्यक्षात काही आहे म्हणून पाहिलं तर ती मूर्ती भेटलेली आहे. ज्यांच्या घराण्यामध्ये पांडुरंग स्वतः चालत चालत आले. महाराज आमचं प्रल्हाद महाराजांचं घराणं सुद्धा ब्रह्मचैतन्य महाराजासारखंच झालं. पहा, आपल्याला माहिती आहे बाबासाहेब की लिंगोपंतांचं काय होतं. लिंगोपंतांचा नियम होता आषाढी कार्तिकीचा, त्यांना दृष्टांत दिला. पंढरीची वारी जयाचा तोले, पंढरीची वारी जयाचा तो नेम. आणि त्यांना जसा दृष्टांत झाला आणि रुक्मिणी पांडुरंग आमच्या लिंगोपंताच्या घरात आले तसे आमच्या वेणीकरांच्याकडे आलेले आहेत. त्यांची स्थापना झाली. अशा या पांडुरंगाची उपासना, अग्निहोत्राचा नियम त्यांच्याच घरामध्ये त्यांचे पुत्र जनार्दन पंत यांनी ते सगळे नियम चालवलेले आहेत. त्यांचे पुत्र वामन शास्त्री यांनी तो नियम चालवलेला आहे. अग्निहोत्र असणाऱ्या वामन शास्त्रींना पंचकन्या झालेल्या होत्या, अहिल्या, काशी, भागीरथी, गंगा आणि मंदाकिनी. मी का सांगतो हे सगळं माहिती का, हा घराण्याचा इतिहास आपल्याला सांगतो की ही साध्या जोड्या नव्हत्या. या जोड्या साध्या नाही आहे. रामाचं जानकीशी लग्न झालं नसतं तर काय झालं असतं, सगळी पंचायतच होती, सगळं रामायण बदललं असतं बाळू. या जोड्या ईश्वर दत्त असतात. हां, या घराण्यामध्ये स्त्रिया टिकल्या म्हणजे आपण प्रयोग करून पहा. आपल्या महाराजांचं सगळं सांगायचं पण इतकं ते मस्तकात साठून येतं ना. एक गंमत सांगतो तुम्हाला. आपल्या महाराजांचा स्वभाव क्रमाकडे सोडून द्या बरं, क्रम सोडणार नाही आपण, पण महाराजांचा स्वभाव सांगायचा मला. पुष्कळ लोक म्हणायचे महाराज जिजूमायला घेऊन या. बरं पाहू, रामानंदांची सगळी व्यवस्था करून काय करता येईल ते पाहू. पण लोक मायबाईला जाऊन पाया पडायचे, घरात तुम्ही आल्याच पाहिजे. महाराज हो म्हणायचे. गाडी निघायची वेळ झाली की मायबाई घेऊन बसायच्या आणि महाराज म्हणायचे, हे बघ सगळे लोक सांगत असतात, सगळे लोक बोलत असतात, आपल्याला प्रत्येकाच्याकडे गेलंच पाहिजे असं काही नाही. इथे रामानंदाकडे येणारे लोक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या सेवेसाठी तू घरी राहा. आणि आमच्या मायबाईनं ते लुगड्याचं गाठोडं घाली घ्यायचं आणि उतरायचं आणि रामानंद महाराजांचा स्वयंपाक करत बसायचा. हा प्रयोग घरी करून पहा. म्हणजे प्रल्हाद महाराज काय होते लक्षात येईल. हिंमत आहे आपली. मोटरसायकल बसवलेलं बायकोला खाली उतरवू शकत नाही चिवरकर. तुमचं नाही सांगत मी, उदाहरणात पहा तुम्ही आपल्या आपल्या गावाकडे जाऊन. आपण सगळे चांगले आहोत पण बाहेर तर पाहावं जरा काय होते संत. तर आमचे हे या ज्या कशा होत्या पंचकन्या, आणि त्यातली जी गंगा आमच्या महाराजांची आई झाली ती काय होती. एक विशिष्ट प्रकारचं रसायन आहे आई नावाचं. आई मग तुमची आमची कोणाची प्रत्येकाची आई हे वेगळंच रसायन आहे. पण संतांची आई बनणं हे फार मोठं, फार कर्तृत्व लागतं आणि फार वृत्तीचं औदार्य लागतं. महाराज वृत्तीच्या औदार्याशिवाय संतांची आई नाही होत आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना काय करावं लागलं, साधी गोष्ट नाही आहे. तर अशा या वेणीच्या वामन शास्त्रींची कन्या गंगा नावाची ही आमच्या मुकुंद अण्णाला देण्यात आली. विठ्ठल भक्त असल्यामुळे, अग्निहोत्री असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता होता. खूप लोक यायचे घरी आणि जो जो येईल त्याला मुक्तपणाने खाऊ पिऊ घालायचं. प्रत्येकामध्ये पांडुरंग पाहायचा, प्रत्येकामध्ये राम पाहायचा, ही एक भावना होती त्यांची. असे अनेक लोक यायचे, अनेक संत यायचे, अनेक महंत यायचे. योगायोग असा
की यांच्या घरी वामन शास्त्रींच्या घरी एक दत्तावतारी संत नरसिंह सरस्वती आणि आमच्या लोणारचे सच्चिदानंद सच्चिदाश्रम स्वामी हे वामन अप्पांच्याकडे आले. स्वागत सत्कार सगळ्या संतांचा होत असतो त्याप्रमाणे केला आणि